नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल बघा विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, आता हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, एमपीएससी बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, सर्वांसाठी बघा हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलं पानशेत। आता पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव तानाजी सागर जलाशय असं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, जलविद्युत निर्मिती प्रकल्प आणि जिल्हा चुकीची जोडी ओळखा। बघा, त्या ठिकाणी 4 जोडी आहेत, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। आता भिवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कुठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे। भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे। आता जायकवाडी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे। आता गोसीखुर्द बघा कोठ असेल विद्यार्थी मित्रांनो? गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं, कृष्णा खोरे। आता कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोठे आहे? सोपा प्रश्न बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। कृष्णा खोरे विकास महामंडळ बघा यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, गोदावरी आणि प्रवरा। आता गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम विचारलाय, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? हा पण बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम विचारलाय, सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का पहा। गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम टोके या ठिकाणी होतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सांगली, मिरज, कराड। बघा, या ठिकाणी बघा काही शहरे आहेत, ही सर्व शहरे विचारलेत कोणत्या नदीच्या काठावर आहेत? सांगली, मिरज बघा आणि कराड बघा ही सर्व शहरे कुठे असतील? कृष्णा नदीच्या काठावर आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, गरमसूर डोंगर। आता गरमसूर डोंगर विचारलेत, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा। गरमसूर डोंगर नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 पहा, या ठिकाणी काय विचारलाय, गोंदिया आणि चंद्रपूर। बघा, आता गोंदिया आणि चंद्रपूर हे 2 जिल्हे विचारलेत कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? गोंदिया आणि चंद्रपूर बघा हे जिल्हे नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारे महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, वैतरणा। आता वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, हा पण बघा प्रश्न बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, सर्वांनी सांगायचं आहे, वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा 4 यायला पाहिजे, मोडक सागर। वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा, मोडक सागर जलाशय असं आहे, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं, भीरा। भीरा अवजल प्रवाह। आता हा कोड असेल बघा विद्यार्थी मित्रांनो, भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भीरा अवजल प्रवाह बघा रायगड या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचार, शुष्क पानझडी वने। शुष्क पानझडी वने या वनामधला प्रमुख बघा या ठिकाणी कोणते वृक्ष असतील? शुष्क पानझडी वने या वनामधले बघा आपला वृक्ष ओळखायचे आहेत। बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का? शुष्क पानझडी बघा वने या वनामधले प्रमुख वृक्ष कोणते असतील? आवळा असेल, तिवस असेल, सावर असेल, बघा हे सर्व काय असतील? शुष्क पानझडी वने या अरण्यामधले बघा प्रमुख वने आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। बघा, विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचार, हनुमान डोंगर। आता हनुमान डोंगर आणि गाळणा डोंगर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, हा पण बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता, हनुमान डोंगर आणि गाळणा डोंगर विद्यार्थी मित्रांनो धुळे जिल्ह्यामधले डोंगर आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, मुळा। आता मुळा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? मेघदूत सागर जलाशय, ज्ञानेश्वर सागर जलाशय, शिवाजी सागर जलाशय आणि शहाजी सागर जलाशय। मुळा धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? ज्ञानेश्वर सागर जलाशय असं आहे पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलं, जलविद्युत निर्मिती प्रकल्प चुकीची जोडी ओळखा. जलविद्युत निर्मिती प्रकल्प चुकीची जोडी ओळखा. एलदरी कोट आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. भिवपुरी रायगड जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. खोपोली बघा, आता खोपोली कोट आहे तो खोपोली बघा विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. वैतरणा बघा नाशिक बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, 50 सेमीपेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ज्या प्रदेशामध्ये बघा 50 सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो तो प्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रदेश असतो. मध्यम पावसाचा बघा प्रदेश, कमी पावसाचा प्रदेश, आवर्षणग्रस्त प्रदेश. याचं योग्य उत्तर काय पाहिजे. ज्या ठिकाणी बघा 50 सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो तो प्रदेश कोणता असतो, आवर्षणग्रस्त प्रदेश असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं, खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत द्राक्षाची निर्यात केली जाते. खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत द्राक्षाची निर्यात केली जाते. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आले पाहिजे. महाग्रेप बघा या संस्थेद्वारे द्राक्षांची निर्यात केली जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं, रायगड ते पुणे. आता रायगड ते पुणे यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, रायगड ते पुणे विचारले कोणता घाट लागतो. कुंभारली घाट लागतो का पहा, फोंडा घाट लागतो, कोणता असेल. रायगड ते पुणे बघा यांच्या दरम्यान अनुस्करा घाट लागतो पहा, रायगड ते पुणे अनुस्करा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, मुंबईमध्ये पहिली वातानुकूलित लोकल रेल्वे सेवा. आता मुंबईमध्ये विचारले पहिली वातानुकूलित बघा लोकल सेवा. बघा लोकल रेल्वे सेवा खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा 3 आले पाहिजे. सन 2016 या वर्षापासून मुंबईमध्ये AC बघा लोकल रेल्वे सेवा 2016 पासून सुरू झाली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जयगड बंदर. आता जयगड हे बंदर कुठं असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते जयगड बंदर. सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी, रायगड आणि पालघर. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, जयगड हे बंदर कुठं असेल. जयगड बघा बंदर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, धबधबे आणि ठिकाण चुकीची जोडी ओळखा. बघा त्या ठिकाणी मार्लेश्वर बघा हा धबधबा कोट आहे. मार्लेश्वर बघा धबधबा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. ठोसेघर हा धबधबा कोट आहे, सातारा जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. सौताळा धबधबा कोटा असेल, सौताळा हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. रंधा धबधबा, आता रंधा धबधबा कोट आहे तो अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पालघर जिल्ह्यामध्ये विचारले तुंगार टेकड्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आढळतात. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का, पालघर जिल्ह्यामध्ये विचारले पालघर जिल्ह्यामध्ये तुंगार टेकड्यामध्ये. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आले पाहिजे. तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईटचे बघा साठे आढळतात, बॉक्साईटचे साठे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रेगुर मृदा. आता रेगुर मृदा विचारले खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. बघा हा प्रश्न PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त रेगुर मृदा कोणत्या प्रदेशामध्ये आढळते. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आले पाहिजे. दख्खनचा पठारी प्रदेश. दख्खनचा पठारी प्रदेश या ठिकाणी प्रामुख्याने रेगुर मृदा आढळते. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रामधलं ऊर्जा निर्मिती केंद्र नाही. आता ऊर्जा निर्मिती केंद्र कोणतं नसेल. उरण, खापरखेडा, अंबरनाथ आणि परळी. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे. अंबरनाथ बघा विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्रामधलं ऊर्जा निर्मिती केंद्र नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचार, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये. आता पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचं स्थान आहे. कशाचं स्थान असेल, पर्जन्य छायेच्या बघा प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्रांनो वायूचं स्थान आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विचारले कोणती प्रमुख या ठिकाणी आदिवासी जमात आढळते. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा गौंड आदिवासी जमात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का, वारली ही आदिवासी जमात विचारली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता, वारली ही आदिवासी जमात बघा ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने असते. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, बुलढाणा आणि यवतमाळ. आता बुलढाणा आणि यवतमाळ हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत.
बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? बुलढाणा आणि यवतमाळ बघा जिल्हे विद्यार्थी मित्रांनो, अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारे महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अंजनेरी. आता अंजनेरी बघा हे पर्वत शिखर विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? नंदुरबार जिल्हा, अमरावती जिल्हा, नाशिक आणि पुणे. अंजनेरी बघा हे पर्वत शिखर विद्यार्थी मित्रांनो कुठं असेल? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून विचारले कोणती नदी वाहते? बघा सर्वांना योग्य उत्तर माहीत आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून विद्यार्थी मित्रांनो नर्मदा नदी वाहते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा नदी आणि काठावरची शहरे चुकीची जोडी ओळखा. आता पंचगंगा बघा विद्यार्थी मित्रांनो, पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर हे शहर आहे. बघा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बरोबर आहे. आता धाम नदीच्या काठावर पवनार हे शहर आहे. बघा या ठिकाणी बरोबर आहे. आता सिंदपना या नदीच्या काठावर विद्यार्थी मित्रांनो माजलगाव हे शहर आहे. बरोबर आहे. कृष्ण नदीच्या काठावर आळंदी हे शहर होईल का? नाही. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा साक्री, शिंदखेड, शिरपूर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले तालुके आहेत? साक्री कुठे आहे बघा सर्वांना माहिती आहे. साक्री, शिंदखेड, शिरपूर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले तालुके आहेत? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आले पाहिजे. बघा धुळे जिल्ह्यामधले तालुके आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा उनकेश्वर. आता उनकेश्वर हे गरम पाण्याचे झरे विचारलेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? उनकेश्वर हे गरम पाण्याचे झरे कुठे असतील? नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता असेल? मुंबई उपनगर जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा नागझिरा हे वन्यजीव अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा. आता नागझिरा बघा हे वन्यजीव अभय अरण्य विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. नागझिरा हे वन्यजीव अभय अरण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा विचारले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही? बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 केले पाहिजे. मुंबई शहर. मुंबई शहर बघा विद्यार्थी मित्रांनो एकही तालुका नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा चपराळा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? चपराळा अभय अरण्य कोठे आहे? सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो चपराळा हे अभय अरण्य गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. तर चपराळा हे अभय अरण्य कोणत्या नावाने ओळखले जाते? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 केले पाहिजे. प्रशांत धाम या नावाने चपराळा हे अभय अरण्य ओळखले जाते. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कुठं होतो? सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा या 2 नद्यांचा बघा संगम विद्यार्थी मित्रांनो नरसिंहपूर या ठिकाणी होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? मांगेली धबधबा बघा सर्वांनी प्रश्न वाचलाय का पहा. मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. मांगेली हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा बघा मासुंदा तलाव विचारलाय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मासुंदा तलाव कुठे असेल? ठाणे, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा. मासुंदा तलाव विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामधला तलाव आहे. मासुंदा तलाव कुठं असेल? ठाणे जिल्ह्यामधला तलाव आहे. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा बघा धरण आणि जिल्हा चुकीची जोडी ओळखा. आता भंडारदरा हे धरण कुठं आहे? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. बरोबर आहे. मुळशी हे धरण कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. बरोबर आहे. आता कान्हेर बघा हे धरण विद्यार्थी मित्रांनो कुठं असेल? कान्हेर बघा धरण विद्यार्थी सातारा जिल्ह्यामध्ये. बरोबर आहे का? इंद्रावती बघा हे धरण कुठं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय पानझडी वृक्षाची अरण्य. आता महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पानझडी वृक्षाची अरण्य मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी आढळतात? महाराष्ट्रामध्ये पानझडी वने कुठं असतील? विदर्भामध्ये. महाराष्ट्रामध्ये बघा प्रामुख्याने विदर्भामध्ये पानझडी वृक्षाची अरण्ये विदर्भामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 3. बघा विषय क्रमांक पुढचा कोकणामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडची नदी खालीलपैकी कोणती आहे? कोकणामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडे कोणती नदी असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो तेरेखोल आहे का? दमनगंगा आहे का? उल्हास कोणती असेल? कोकणामध्ये बघा सर्वात उत्तरेकडे दमनगंगा नदी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती?
बघा आता सर्वांनी सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे सन 1999 रोजी झालेली आहे. बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा 3 यायला पाहिजे. हिंगोली बघा यांची निर्मिती 1 मे सन 1999 हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली होती. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? पंजाबचा सिंह कोणाला म्हणतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? लाला लजपत राय यांना बघा पंजाबचा सिंह असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा रजत क्रांती. आता रजत क्रांती ही बघा विचारले खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? रजत क्रांती बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? अंडी उत्पादन, रजत क्रांती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा विजयस्तंभ चित्तोडगड. आता विजयस्तंभ चित्तोडगड विचारलं हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असेल? विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण कुठं आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? गीतांजली हा काव्यसंग्रह कोणाचा होता? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? गीतांजली हा काव्यसंग्रह रवींद्रनाथ टागोरांचा बघा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा डॉक्टर अमर्त्य सेन. डॉक्टर अमर्त्य सेन यांना विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता? डॉक्टर अमर्त्य सेन बघा सर्वांना माहीत आहे अर्थशास्त्रामध्ये. बघा अर्थशास्त्रामध्ये बघा डॉक्टर अमर्त्य सेन यांना सन 1998 मध्ये बघा त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा रंगभूमी दिन. आता रंगभूमी दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला? रंगभूमी दिन केव्हा असतो आपल्याकडे? रंगभूमी दिन बघा आपल्याकडे 5 नोव्हेंबर बघा या दिवशी आपल्याकडे रंगभूमी दिन असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड. आता इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक होतं? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 यायला पाहिजे. इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे पुस्तक बघा भगतसिंग यांचं या ठिकाणी पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा CPUचं योग्य या ठिकाणी पूर्ण फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. CPUचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता तुंगारेश्वर हे अभयारण्य या ठिकाणी विचारले पहा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? कुठं असेल तुंगारेश्वर हे अभयारण्य? तुंगारेश्वर बघा हे अभयारण्य पालघर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मध्यवर्ती बघा संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? मध्यवर्ती संग्रहालय कुठं असेल? नागपूरला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा केशवसूत विचारले खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशवसूत विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव होतं? कृष्णाजी केशव दामले यांचं बघा केशवसूत त्यांचं बघा टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा जागतिक आरोग्य संघटना. आता जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना विचारली खालीलपैकी केव्हा झाली? जागतिक आरोग्य संघटना 7 एप्रिल सन 1948. 7 एप्रिल सन 1948 जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा डॉप्थेरिया हा रोग खालीलपैकी शरीराच्या कोणत्या भागाला होणारा रोग आहे? डॉप्थेरिया विचारले खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 डॉप्थेरिया या ठिकाणी गळा या भागाला या ठिकाणी होणारा रोग आहे. विषय क्रमांक पुढचा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव कोणतं असेल? प्रीती संगम. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामधला पहिला लोह पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामधला पहिला लोह पोलाद कारखाना बघा कुल्टी विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू झाला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? कुठं असेल? रॉकी ही पर्वतरांग विचारले खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रॉकी बघा ही पर्वतरांग विद्यार्थी मित्रांनो उत्तर अमेरिका या खंडामधली पर्वतरांग. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पटना हे शहर. आता पटना हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? पटना हे शहर बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पटना हे शहर कुठं असेल? पटना बघा विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलं आहे, भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे, त्या राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे, सर्वात जास्त जंगलाचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये असेल? मध्य प्रदेश राज्य. बघा, मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कान्हा. आता कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक राज्य, मध्य प्रदेश राज्य, झारखंड आणि छत्तीसगड. कान्हा राष्ट्रीय उद्यान. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 विद्यार्थी मिळून कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. झेलम नदीच्या काठावर. आता झेलम नदीच्या काठावर विचारले खालीलपैकी कोणतं शहर असेल? बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. झेलम नदीच्या काठावर या ठिकाणी श्रीनगर शहर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बुलंद दरवाजा, फतेपूर सिक्री. बुलंद दरवाजा, फतेपूर सिक्री बघा कुठं आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश राज्य, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान राज्य. बुलंद दरवाजा, फतेपूर सिक्री कुठं आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2. नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं बघा एक महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? आता बघा, हे बंदर कुठं असेल? नवे मंगरूळ हे बंदर कुठं असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं बघा एक महत्त्वपूर्ण कुठं असेल? नवे मंगरूळ कर्नाटक राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण असतील? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, माउंट बॅटन योजना. आता माउंट बॅटन बघा योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना होती? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? माउंट बॅटन योजना केव्हा होती? 3 जून सन 1947. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय पोलीस कायदा. भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? केव्हा आला होता भारतीय पोलीस कायदा? सन 1961. सन 1961 बघा यावर्षी भारतीय पोलीस कायदा अस्तित्वात आला होता. ऑप्शन क्रमांक 2. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSF. आता BSFची बघा स्थापना विचारली विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वर्षी झाली? किंवा BSFची स्थापना सन 1965ला 1 डिसेंबर सन 1965 BSFची स्थापना झालेली आहे. शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? शिक्षण. आता शिक्षण बघा जो काय आपला विषय आहे कोणत्या सूचीमध्ये येतो? समवर्ती सूची. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कुठं आहे? कुठं असेल? आशियाई विकास बँकेचं मुख्यालय मनिला, फिलिपाईन्स या देशामध्ये. बघा फिलिपाईन्स या देशामध्ये आशियाई विकास बँकेचं मुख्यालय. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, गुरुदेव बघा हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचं आहे? गुरुदेव विचारले हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचं आहे? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलेलं आहे का? गुरुदेव हे टोपणनाव कोणाचं होतं? रवींद्रनाथ टागोरांचं बघा गुरुदेव हे त्यांचं टोपणनाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रहामध्ये सर्वाधिक घनता पृथ्वी ग्रहाची आहे. आता ग्रहामध्ये सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह कोणता आहे? पृथ्वी. आता सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह कोणता असेल? शनी ग्रह. सर्वात कमी घनत्व शनी ग्रहाचा आहे. विषय क्रमांक पुढचा, चंद्राचं गुरुत्वाकर्षण किती असेल? चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती आहे? 1/6. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय सेना दिवस केव्हा असतो आपल्याकडे? भारतीय सेना दिवस केव्हा असतो? इंडियन आर्मी डे. भारतीय सेना दिवस 15 जानेवारी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कोठा आहे? भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कोठा आहे? कपूरथळा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा कॉफीमध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अपायकारक द्रव्य असते? कॉफीमध्ये काय असतो? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न, चहामध्ये काय असतो? चहामध्ये सर्वांना माहिती आहे टॅनिन असते. बघा चहामध्ये, कॉफीमध्ये कॉफीन असते, चहामध्ये टॅनिन असते. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. विषय क्रमांक पुढचा, पचनक्रियेमध्ये येतात. पचनक्रियेमध्ये विचारले स्टार्च रूपांतर खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये होत असते? पचनक्रियेमध्ये स्टार्च रूपांतर विद्यार्थी मित्रांनो ग्लुकोजमध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर. दाब ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची राशी आहे? दाब. आता दाब विचारले कोणत्या प्रकारची राशी असेल? आदिश राशी या प्रकारची या ठिकाणी राशी आहे. झेंडा सत्याग्रह विचारलाय खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? झेंडा सत्याग्रह सन 1923 नागपूर या ठिकाणी झेंडा सत्याग्रह झाला होता. सन 1923 नागपूर या ठिकाणी झेंडा सत्याग्रह झाला होता. कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे? कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र कोणाचं होतं? बघा सर्वांनी सांगायचे मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र
ॲनी बेझंट बघा यांच्या या ठिकाणी वर्तमानपत्र आहे ऑप्शन क्रमांक 3. बंदी जीवन या नावाचं पुस्तक कोणाचं आहे? सर्वांनी सांगायचे बंदी जीवन. बंदी जीवन या नावाचं पुस्तक कोणाचं आहे? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सचिंद्रनाथ सन्याल यांच्या या ठिकाणी बंदी जीवन त्यांचं पुस्तक होतं. विषय क्रमांक पुढचा बघा, तैनाती फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तैनाती फौजेची स्थापना कोणी केली होती? तैनाती फौजेची स्थापना लॉर्ड वेलेस्ली बघा यांनी केली ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? केडगाव या ठिकाणी मुक्ती सदन यांची स्थापना कोणी केली? सर्वांचे योग्य उत्तर बघा पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी पहा केडगाव या ठिकाणी मुक्ती सदन त्यांनी स्थापना केली होती. मुक्ती सदन पंडिता रमाबाई ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होते? हिवाळ्यामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस कुठे होतो? भारतामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य तामिळनाडू राज्यामध्ये होत असते ऑप्शन क्रमांक 2. बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रकाशित केले होते? पहा लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र इंग्रजीमधून प्रकाशित केले होते? कोणतं होतं? मराठा बघा हे वर्तमानपत्र, मराठा हे वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रकाशित केले होते ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? तिल्लारी कोण असेल? तिल्लारी. तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी, रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रायचूर. रायचूर बघा हे क्षेत्र कुठं असेल? बघा रायचूर हे क्षेत्र कर्नाटक या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलं आहे? सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सोमनाथ. सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा म्हणजे कोण? बेसॉल्ट मृदा. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 आपले योग्य उत्तर आहे. बेसॉल्ट मृदा ऑप्शन क्रमांक 2. संथाल. आता संथाल बघा ही जमात विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? संथाल ही जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, महत्त्वाचे प्रश्न आणि मागील झालेले बघा सर्व महत्त्व प्रश्न बघा या ठिकाणी पेपरचे PDF, ज्यांना सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.